तर हाय फ्रेंड्स, गरमीचं सीझन सुरुवात झालेली आहे. तर इकडे मी थंड थंड कुल्फी बनवली आहे. तर ही कुल्फी बघू शकता तुम्ही, खूप टेस्टी अशी मावा कुल्फी आहे. तर आपण आता ती कशी बनवणार आहोत ती ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इकडे मी पातेलं घेतलेलं आहे, अर्धा लिटर दूध टाकून घेणार आहे आणि आपण ह्या दुधाला चांगलं गरम करून घेणार आहोत. आता इकडे मी बदाम आणि काजू घेतलेले आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि भिजत घालायचे आहे. आता इकडे दूध गरम झाल्यानंतर याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची आहे. इकडे मी वेलची पावडर घेतलेली आहे, ती टाकून घेतली आहे आणि दुधाला चांगलं मस्तपैकी उकळी येऊ द्यायचं आहे. तर नवीन असाल चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. इकडे मी बदाम त्याची साल काढून घेतलेली आहे. तर आता मी मिक्सरला वाटून घेणार आहे. आता इकडे आपल्या जवळजवळ दूध पण मस्तपैकी आटत आलेलं आहे. इकडं आपण मिक्स केलेले काजू बदामची पेस्ट आहे ती टाकून घ्यायची आहे आणि चांगली मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर इकडं मी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये साखर घेतली आहे अर्धी वाटी. आपण साखरेला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मस्त ती वितळून घ्यायची आहे. तर चमच्याने हलवत राहायची आहे, जेणेकरून साखर आपली जळाली नाही पाहिजे. आता याला चांगले मेल्ट करून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटामध्ये ती होऊन जाते. गॅस कमीच ठेवायचा आहे. आता ही जवळजवळ आपली साखर हळूहळू मेल्ट व्हायला लागलेली आहे. बघा, आता आपली ही जवळजवळ मेल्ट व्हायला लागलेली आहे. आता आपण हे उकळलेल्या दुधामध्ये टाकून घेणार आहोत. आता इकडं दुधाला उकळी आलेली आहे, तर मी दुधामध्ये टाकून घेणार आहे आणि चमच्याने चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता याला चमच्याने चांगलं मिक्स करायचं आहे आणि मस्त छान असा कलर पण येतो. तर मावा कुल्फी खूप छान लागते. आता हे बघा, याचा कलर जवळजवळ चेंज व्हायलाच लागलेला आहे. आता इकडे मी 2 चमचा मिल्क पावडर घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं थंड दूध टाकून घ्यायचं आहे. 2 चमचे आहे. आता 2 चमच्यामध्ये आपण थोडंसं दूध टाकायचं आहे. तर दूध थंड घ्यायचं आहे, ते टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी हे चमच्याच्या साहाय्याने चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता हे आपले मस्तपैकी मिक्स झालेलं आहे. आता आपण जे गॅसवर दूध ठेवलेलं होतं उकळायला, त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता मी हे टाकून घेतलेलं आहे आणि याला चांगलं चमच्याने मिक्स करून घेणार आहे आणि थोड्या वेळ त्याला असंच उकळू देणार आहे. आता हे थंड व्हायला ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि याला मिक्सरला मस्तपैकी फिरून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जे पण घरगुती कप असतील किंवा असे मार्केटमध्ये भेटतील, त्याच्यामध्ये टाकून तुम्ही फ्रीजरमध्ये मस्तपैकी 8 घंटे आपण तिला कुल्फी व्हायला ठेवायचं आहे. इकडे मी 2 पद्धतीने बनवले आहे. इकडे मी स्टीलचे ग्लास पण घेतले आहे. ग्लासात पण आपण हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि वरून प्लॅस्टिकचा पेपर, मी इकडे प्लॅस्टिकचा पेपर घरगुती आहे तोच वापरलेला आहे. मी त्याला अशा पद्धतीने पॅक करून घेतला आहे आणि माझ्याकडे रबर होते, त्या रबराच्या साहाय्याने मी त्याला लावून घेतलेलं आहे. तर हे आपले आईस्क्रीमची हे एक पॅक झालेलं आहे. त्यानंतर मी सगळ्या ग्लासला लावून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये बारीक त्याला होल पाडायचा आहे आणि आईस्क्रीमचा कागद त्याला लावून घ्यायचा आहे चाकूच्या साहाय्याने. हे बघा, अशा पद्धतीने मी सगळ्या कुल्फीला लावून घेतलेलं आहे. आता आपण हे फ्रीजरमध्ये ठेवून द्यायची होती. आता ही जवळजवळ आपली कुल्फी बनवून तयार आहे. तर आपण आता कागद काढून घेऊया. आता मी वरचं प्लॅस्टिकचे कागद काढून घेणार आहे. इकडे मी हे रबर काढून घेणार आहे. हे बघा, किती मस्त आपली जमा झालेली आहे कुल्फी. आता थोडं हाताच्या दोन्ही साहाय्याने त्याला थोडं प्रेस करायचं आहे आणि आपण आता याला काढून घ्यायची आहे. हे बघा, किती छान आपली अशी ही मावा कुल्फी बनवून तयार आहे. घरच्या घरी आपण एका आता वाटीत काढून घेणार आहोत. तर मस्तपैकी उन्हाळ्यासाठी घरच्या घरी छान अशी मावा कुल्फी बनवून तयार आहे. तर कशी वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. थंड थंड मावा कुल्फी.